आपण आता बद्रीनाथला पोहोचलो आहोत आणि आता आपण भारताचे शेवटचं गाव जे माना आहे, बद्रीनाथ पासून थोडं अंतरावर आहे, त्या गावाला चाललो आहोत। आणि चला आता तुम्हाला शेवटचं गाव आहे जे बाउंड्रीवरचं ते दाखवतो, माना गाव। काकू पिठ्ठूवर बसली पण बाप्पू बसत नव्हते, कारण ते म्हणायचे की मी चालतो, पण माना गाव हे डोंगरावर आहे, छोटे छोटे रस्ते आहे, सगळं चढावं लागतं। मग त्यांना विनंती केली तुम्ही बसा त्या पिठ्ठूवर, आणि मग ते बसायला तयार झाले। ओ बापू बसले का? येते वाटायला लागले, त्याच्यावर पाडून टाकत नाही पाडणार, व्यवस्थित बसा। हॅलो नका, कसं वाटतंय? भीती वाटते? हॅलो नका, हॅलो नका। ही गणेश गुफा आहे आणि यात जाऊया आपण आता। सिक्युरिटीच्या कारणाने मधलं दाखवता नाही येत। आता आपलं गणेश गुफाचं दर्शन झालंय, आता व्यास गुफाला चाललोय। महर्षी व्यास ऋषींनी गणपती बाप्पाकडून महाभारत हा मोठा ग्रंथ लिहून घेतला। त्यांनी न थांबता एका दमात तो ग्रंथ गणपती बाप्पांकडून लिहून घेतला। बाप्पू आता अशा ठिकाणी उभे आहेत इथे भारत की प्रथम चाय की दुकान। चहा प्यायचं का बाप्पू? ही पहिली दुकान आहे इथे। काकू बापूंनी चहा पिला, मी आणि श्रुतीने मॅगी खाल्ली आणि पुढील आम्ही भीम पूल बघायला चाललोय आता। आता आपण सरस्वती नदी इथून जे गुप्त होते त्या ठिकाणी आलोय आणि भीमशिला आहे इथे, त्या ठिकाणी आलोय।
आता आपण अशा ठिकाणी आलो आहोत की ही सरस्वती नदी आहे, खालून सरस्वती नदी वाहते आणि हा जो एकच दगड आहे, हा मोठा बघा, हा दगड भीमने ठेवलेला आहे द्रौपदीला नदी ओलांडण्यासाठी. तो पूल बनवला आहे म्हणून याला भीम पूल म्हणून नाव पडलं. इथं सरस्वती नदीचं मंदिर पण आहे. नंतर आख्यायिका अशी आहे की पुढे जाऊन सरस्वती नदी लुप्त होते आणि ती डायरेक्ट प्रयागला निघते, अशी आख्यायिका आहे. महर्षी व्यास आणि गणपती बाप्पा जेव्हा महाभारत हा ग्रंथ लिहित होते तेव्हा नदीचा आवाज, सरस्वतीचा आवाज जास्त असल्यामुळे त्यांना गणपती बाप्पांना व्यास यांचा शब्द कानावर पडत नव्हते, म्हणून त्यांनी नदीला थोडं शांत राहायला सांगितलं. पण नदीने ऐकलं नाही, म्हणून त्यांनी श्राप दिला आणि तू इथून माना गावापासून लुप्त होशील असा श्राप, अशी आख्यायिका आहे.